नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचा आहे मँगो चीज केक. तर तो कसा बनवायचा आणि त्यासाठी काय साहित्य लागते ते बघूया आपण. इथे 1 लिटर दूध घेतलेले आहे. दूध पूर्ण आधी तापवून घ्यायचे आहे. आणि एका मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये बिस्किटं घेतलेली आहेत. आता ह्या बिस्किटांचा बारीक चुरा करून घ्यायचा आहे. अगदी पावडर अशी झाली पाहिजे त्याची. आता हा बिस्किटांचा चुरा म्हणजे पावडर जी झालेली आहे ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि त्यामध्ये बटर मेल्ट करून घ्यायचं आणि ते आपण त्या बिस्किटाच्या पावडरमध्ये घालायचं आहे. त्या बटरमध्ये पूर्ण ती पावडर भिजली गेली पाहिजे. बटर पण आपण थोडं थोडं हे करून घालायचं आहे. एकदम सगळं घालायचं नाही आहे बटर. इथे मी केकचं जे भांडं असतं ते घेतलेलं आहे. आपण काचेचा बाउल घेतला किंवा काचेचा असा टिफिन असतो डबा, तर तो घेतला तरी चालतो. इथे मी ह्या भांड्याला बटर पेपर खाली लावलेला आहे. आणि त्यांच्या कडांनाही बटर पेपर लावून घेतलेला आहे. आता हे जे बिस्किटांची पावडर केलेली होती आणि जे आपण बटरमध्ये ते मिक्स केलेलं मिश्रण जे आहे ते ह्या भांड्यामध्ये तळाशी घालून घ्यायचं आहे. हा चीज केक आहे. हा बेकिंग न करता केलेला आहे. आता चमच्याच्या सहाय्याने सगळीकडे सरळ अगदी एकसारखा तो लेयर बसला पाहिजे असं चमच्याच्या सहाय्याने आपण ते मिश्रण बसवायचं आहे. आता हे झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं, नाही ठेवला बाहेर ठेवलं तरी चालतं. आता हे दूध तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी लिंबू पिळलेला आहे, 1 लिंबू पिळलेला आहे. हे दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. हे दूध आता फाटलेलं आहे. आता एका चाळणीवरती एक मलमलचं कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे सगळं भांड्यातलं मिश्रण ओतून घ्यायचं आहे. आणि थोडा वेळ हे आपल्याला असं घट्ट बांधून ठेवायचं आहे. म्हणजेच हे आपलं चीज तयार झालेलं आहे. अर्ध्या पाऊण तासाने आपण ते थंड झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं जे मोठं भांडं असेल त्याच्यामध्ये हे चीज घ्यायचं आहे. त्याचे तुकडे तुकडे करून घालायचे आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये अर्धी वाटी अमूलचं फ्रेश क्रीम घातलं आहे. आणि एक वाटी साखर घातली आहे. अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घातला आणि हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता हे जे आपण बिस्किटाचा सगळा थर लावून घेतलेला होता त्याच्यावरती हे मिश्रण सगळं घालायचं आहे. हे पण चमच्याच्या सहाय्याने त्याची एकसारखी लेवल करायची आहे. आणि हा जो मधला थर आहे म्हणजे चीज ह्याचा त्याच्यामध्ये काही आंब्याचे तुकडे बारीक बारीक करून घालायचे आणि अगदी हळूवार हाताने ते वरतीच राहतील असे फिरवून घ्यायचं आहे चमचा. आता मी एका आंब्याचा पल्प काढून घेतलेला होता आणि त्याचा वरचा जो लेअर आहे त्याला मी तो फक्त नुसता त्याच्यामध्ये साखर न घालता फक्त आंब्याचा पल्प आहे तो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि तो लेअर वरती देत आहे. ते सुद्धा हळूवार हाताने करायचं आहे कारण खालचा आपण ते जे लेअर आहे तो पण लिक्विडी आहे त्यामुळे तो त्याच्यात लगेच मिक्स होणार, म्हणून हळूवार हाताने चमच्याच्या सहाय्याने ते फिरवायचं आहे आपल्याला. फ्रीजमध्ये हे साधारण 3 ते 4 तास ठेवायचं आहे आपल्याला आणि हे आता मी 4 तासाने काढलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने हा
चीज केक तयार झालेला आहे. बेकिंग न करता येणारा हा चीज केक तयार झालेला आहे. त्याचा बटर पेपर खालचा काढून घेतला आणि अशा तऱ्हेने चीज केक तयार झालेला आहे. नक्की करून बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.